पुढे यायचे सर्व मान्यवरांनी। देशांच्या राजवटीतील मुक्त महापौर देशाचा 79वा स्वतंत्रता दिवस 15 ऑगस्ट आज आपल्या वरालदेवी माता मंगलभवन येथे शाळा क्रमांक 42 आणि 33च्या वतीने साजरा होत आहे। त्यासाठी उपस्थित असलेले आपल्या कामगारातील ज्येष्ठ नागरिक संघ तसेच पतंजली योग संस्थेचे सर्व सदस्य आणि आपल्या परिसरातील सर्व देशप्रेमी बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्र, संपूर्ण देशामध्ये आनंदात आणि उत्साहात देशाचा स्वातंत्र्य दिवस साजरा होत आहे। स्वातंत्र्य दिवस साजरा होत असताना आमच्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी कुठल्याही चांगल्या कॉन्व्हेंट शाळेच्या पेक्षा कमी नाहीत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। आमचे शिक्षक ते मेहनत घेत आहेत आणि चांगल्या प्रकारचे विद्यार्थी घडवत आहेत। असेच विद्यार्थी घडावेत की आणि संपूर्ण देशाच्या प्रती त्यांना प्रेम निर्माण करण्याची त्यांच्या मनामध्ये बालकडू देऊन रुजवलं पाहिजे। कारण स्वतंत्र भारत होऊन 79 वर्ष झाली आणि आता कुठे आपण चांगल्या प्रगती पथावर सुरू होत आहे। अनेक देश आपल्या भारत देशावर कुरघोडी करू पाहत आहेत। स्वतंत्र झाल्यानंतर जी कुरघोडी पुन्हा चालू झालेली आहे ती मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे आणि त्याचा मुकाबला करण्यासाठी आपलं सैन्य आहेत, आपले देशाचे कर्ते लोक सर्व आहेत। आपण फक्त त्यांना हिंमत देण्याची, ताकद देण्याचा प्रयत्न करायचा आहे। आजच्या या मंगळमय दिनी सर्व उपस्थितांना मी देशाच्या स्वतंत्र 15 ऑगस्टच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। होत असलेल्या शाळा क्रमांक 33-42 तर्फे ध्वजारोहणाचा कार्यक्रम, देशाला स्वातंत्र्यता मिळवून आता आपण 79व्या वर्षात पदार्पण करत आहोत। 15 ऑगस्ट 1947 हा दिवस देशाला स्वातंत्र्यता भेटली आणि स्वातंत्र्यता भेटायचा जो कार्यकाळ, जो 150 वर्ष आपण ब्रिटिशांच्या गुलामीत होतो, आपण ब्रिटिशांच्या कब्जात होतो, त्या 150 वर्षाच्या कालावधीत अनेक स्वातंत्र्यता सेनानी, अनेक स्वातंत्र्यता कार्यकर्ते ज्यांनी आपला बलिदान दिला, ज्यांच्यामुळे आज आपण स्वातंत्र्यता एक दीर्घ श्वास घेत आहोत, त्यांच्यासाठी आज एक आपण आदर्श म्हणून त्यांच्या एक स्वातंत्र्याच्या संकल्पाला जो एक आनंदाचा पर्व भेटला, त्यासाठी मी सगळ्यांचे खूप खूप मनोगत व्यक्त करतो आणि श्रद्धांजली वाहतो। त्यानंतर आज जो माझा सत्कार झाला त्याबद्दल शाळा क्रमांक 42ला खूप खूप धन्यवाद करतो, खूप खूप आभार व्यक्त करतो। खरं तर वायफाय सारखी एक बेसिक सुविधा एक शाळेत नसल्याने विद्यार्थ्यांचा जो शैक्षणिक नुकसान होत होता, त्याकरिता ती पडली। शाळा क्रमांक 42चे मी परत खूप खूप आभार मानतो। जो मुलांचा शैक्षणिक नुकसान होत होता तो पावत नव्हता आणि त्यामुळे आज मी इथे वायफायची सुविधा करून दिलेली होती। खरं तर भोईर सर नाही आहेत, ते त्यांनी खूप महिन्यापूर्वीच मला सांगितलेलं का शाळा परत चालू होतील, डिजिटल स्क्रीन लागलेले आहेत, पण एक वायफाय म्हणून सुविधा नव्हती। तर मी त्यांना तेव्हाच सांगितलेलं वायफाय मी लावून देतो, स्कूल चालू झाली का एकदा मला सांगा। त्यानंतर मित्रांनो, आजची परिस्थिती अशी आहे की देशाला स्वातंत्र्यता तर भेटले, पण ती स्वातंत्र्यता आपल्याला टिकवायची आहे। आज काल परवाची गोष्ट म्हणून सांगितली तर सगळ्यांना पहलगाम हा अटॅक झाला भारतावर, फक्त आणि फक्त टेररिस्ट लोक भारताला त्रास देण्यासाठी त्या ठिकाणी पहलगाममध्ये एवढ्या लोकांना मृत्युमुखी पाडलं। त्यानंतर भारत सरकारने ऑपरेशन सिंदूर घेतला
आणि त्या ऑपरेशन सिंदूर घेतला, त्यामुळे पाकिस्तानचे आपण पूर्ण देशाला दाखवलं का आपण पाकिस्तानचा कसा पराभव करू शकतो शून्य काही दिवसात. आजही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे बोलतात का ऑपरेशन सिंदूर हे संपलेलं नाहीये, ऑपरेशन सिंदूर हे कंटिन्यू राहणार, आणि त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. मित्रांनो, उद्याची परिस्थिती अशी आहे की आपल्याला टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स व्हायला लागेल. या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समध्ये AI असो, विविध तंत्रज्ञ असो, याचा शोध लावून इथे उपस्थित प्रत्येक मुलांमध्ये कोणीतरी एक सायंटिस्ट बनावं, कोणीतरी काय देशाला घडवण्याचं एक काम करावं, अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचे खूप खूप आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.